आघाडीचा मुंबईमध्ये सत्याचा मोर्चा आपण या ठिकाणी पाहतोय। मोर्चाला काही वेळातच आता सुरुवात होणार आहे। सगळे नेते या परिसरामध्ये पोहोचलेले आहेत आणि काही वेळातच आता मोर्चाच्या ठिकाणी ठाकरे बंधू देखील पोहोचतील। तर शरद पवार यांचा ताफा आता काही वेळातच मोर्चाच्या ठिकाणी पोहोचणार आहे। फॅशन स्ट्रीट ते बीएमसी पर्यंत हा सत्याचा मोर्चा निघणार आहे। राज ठाकरे, उद्धव ठाकरे तसेच काँग्रेसचे काही नेते हे सध्या वेस्ट एंड या ठिकाणी आहेत आणि त्या हॉटेलमध्ये या सगळ्या नेत्यांची चर्चा सुरू आहे आणि त्यानंतर हे नेते या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। मोठ्या संख्येने कार्यकर्ते फॅशन स्ट्रीटच्या परिसरामध्ये दाखल झाले। अवघ्या 7 ते 8 मिनिटांचं हे अंतर आहे, मात्र विषय खूप मोठा आहे आणि तो गांभीर्याने घेतलेला आहे विरोधी पक्षांनी। तर इथे आपण पाहतो की अमित ठाकरे आणि त्यांच्या पत्नी आता या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी निघालेले आहेत। सकाळी 11 वाजताच राज ठाकरे यांच्यासोबत अमित ठाकरे देखील चर्चगेट या ठिकाणी दाखल झाले होते आणि आता राज ठाकरे यांचे संपूर्ण कुटुंब देखील या मोर्चामध्ये सहभागी होते। उद्धव ठाकरे, राज ठाकरे आता मोर्चाच्या ठिकाणी जाण्यासाठी निघालेत। हे थेट दृश्य आपण पाहतो। वेस्ट एंड हॉटेलमधून आता राज ठाकरे, उद्धव ठाकरे, अमित ठाकरे, आदित्य ठाकरे मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी निघालेले आहेत। काही वेळातच या मोर्चाला सुरुवात होणार आहे। इथून गाडीनंच उद्धव ठाकरे, राज ठाकरे काही मिनिटात या मोर्चाच्या स्थळी पोहोचतील आणि तिथून या मोर्चाला सुरुवात होणार आहे। त्याच्यासोबत अमित ठाकरे आहेत, शालिनी ठाकरे, त्यांची मुलगी उर्वशी ठाकरे, त्यासोबतच राज ठाकरे हे या ठिकाणी बाहेर आलेले आहेत आणि या ठिकाणाहून ते मोर्चाच्या दिशेने आहेत, ते मार्गस्थ करतील। उद्धव ठाकरे हे देखील त्यांच्या सोबत असणार आहेत। संपूर्णपणे आपण ठाकरे कुटुंबीय आहेत ते या ठिकाणी पाहायला ठाकरे आणि उद्धव ठाकरे मोर्चाच्या ठिकाणी आता निघालेले आहेत। ही थेट दृश्य आपण पाहतो। दोन्ही बंधू एकत्रच या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत। याआधी राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांची चर्चा झालेली आहे आणि त्यानंतर आता हे दोन्ही बंधू एकत्रितपणे मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी निघालेले आहेत। सत्याचा मोर्चा आता थोड्याच वेळात सुरू होणार आहे। थोड्याच वेळात शरद पवार देखील या ठिकाणी पोहोचणार आहेत। सध्या वेस्टर्न हॉटेलच्या बाहेरची ही दृश्य आपण पाहतोय। राज ठाकरे, उद्धव ठाकरे, अमित ठाकरे, आदित्य ठाकरे या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी आता निघालेले आहेत। ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। या सगळ्या मोर्चाचं नेतृत्व राज ठाकरे, उद्धव ठाकरे तसंच शरद पवार आणि काँग्रेसचे नेते देखील करणार आहेत। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यामध्ये सहभागी नसले तरी बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, सतेज पाटील या मोर्चामध्ये सहभागी झालेत। मात्र या संपूर्ण मोर्चाचा रंग जर आपण पाहिला तर ठाकरेंची सेना आणि मनसे यांचे झेंडे यामध्ये सगळ्यात जास्त पाहायला मिळत आहेत। तसंच हा मुद्दा राज आणि उद्धव ठाकरे म्हणजे ठाकरे बंधूंनी चांगलाच लावून धरलाय। सातत्याने या मुद्द्यावर भाषणं देखील करण्यात आलेली आहेत आणि त्यासाठीच आता हा सत्याचा मोर्चा निघतोय। विरोधकांची वज्रमूठ या मोर्चातून आपल्याला पाहायला मिळणार आहे। 7 ते 10 मिनिटांचं हे अंतर आहे। विरोधक निषेध करण्यासाठी खरं तर हा मोर्चा सध्या काढतायत। 4 मागण्या आहेत। मतदार याद्या अद्ययावत करा, मतदार याद्यांमधील दुबारनावं काढा, मतदार याद्या अपडेट होईपर्यंत निवडणुका लांबवा आणि 7 नोव्हेंबर पर्यंत मतदार नोंदणी करा। या प्रमुख मागण्यांसाठी हा सत्याचा मोर्चा आता थोड्याच वेळात सुरू होईल। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आता मोर्चाच्या ठिकाणी पोहोचणार आहेत। ही थेट दृश्य आपण इथे पाहतोय। आकर्षणाचं केंद्र असेल राज आणि उद्धव ठाकरे यांचा हा एकत्रितपणे निघालेला मोर्चा। याआधी वेगवेगळ्या व्यासपीठांवर उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र पाहायला मिळाले। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर अनेक सभांमधून ते एकत्र दिसले होते। मात्र आज मोर्चामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र चालताना पाहायला मिळणार आहे। दोघांची केमिस्ट्री याआधी देखील निवडणूक आयोगाला भेटायला गेलेल्या शिष्टमंडळामध्ये सुद्धा दिसली होती आणि आता पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या मोर्चाच्या निमित्तानं एकत्र। तर संपूर्ण महाराष्ट्राला देखील ठाकरे बंधूंचं हे एकत्र चित्र या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। तर मतदार याद्यांमधला घोळ आणि बॅलेटवरच निवडणुका घ्या ह्या प्रमुख मागण्या आहेत ठाकरे बंधूंच्या। त्यासाठी आता संपूर्ण महाविकास आघाडी आणि राज ठाकरे यांची मनसे या मोर्चामध्ये सहभागी झाले। राज आणि उद्धव ठाकरे एकत्रच या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत। फॅशन स्ट्रीट, त्यानंतर पुढे मेट्रो सिनेमा आणि त्यानंतर मुंबई महापालिका मुख्यालयापर्यंत हा मोर्चा असणार आहे। तर राज ठाकरे, उद्धव ठाकरे आता मोर्चाच्या ठिकाणी पोहोचत आहेत। राज ठाकरे आपल्या संपूर्ण कुटुंबियांसह या मोर्चामध्ये सहभागी झाले। तर आज रश्मी ठाकरे मात्र या मोर्चामध्ये दिसत नाहीत। मात्र उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत।
एकत्रितपणे विरोधकांचा हा मोर्चा म्हणजे पुन्हा एकदा विरोधकांची ताकद, शक्ती प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। मतदार याद्यांमधला घोळ आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्यात, त्या निवडणुका बॅलेटवरच घ्या अशी मागणी ठाकरे बंधूंनी केलेली आहे। हा मुद्दा त्यांनी या ठिकाणी लावून धरलाय। केंद्रात राहुल गांधींनी हा मुद्दा उचलला होता, त्यानंतर आता ठाकरे बंधू तसंच शरद पवार देखील यामध्ये सहभागी आहेत आणि त्यांनी हा मुद्दा लावून धरलाय। काही वेळातच या मोर्चाला सुरुवात होईल, त्यासाठी आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे मोर्चाच्या ठिकाणी पोहोचले। नक्कीच आधी राहुल गांधींनी याचा आरोप केला आणि त्यानंतर मात्र आदित्य ठाकरे यांनी देखील सहभागी झाला। काय वाटतं किती पडसाद याची उमटतील? पडसाद किती उमटतील माहिती नाही, पण मला अजूनही कळत नाहीये की मी तर आता तुमच्याकडे वाईट बघितला की हसन मुश्रीफ पण बोलले की जर मतदार यादींमध्ये हे फेरफार असेल तर त्या करेक्ट केल्या पाहिजेत, जे आता मंत्री आहेत। तर आणि तुम्ही चॅनलवाल्यांनीच खूप प्रूफ दिलेत की एका बाईचं नाव 25 वेळा आहे, एका घरात 300 माणसं आहेत। तर आमचं तेवढंच म्हणणं आहे की मतदार याद्या नीट करा, त्याला ऑब्जेक्शन बीजेपी का घेतेय, आमचा तेवढाच प्रश्न आहे। जेव्हा निवडणूक आणि मेन आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतोय। निवडणूक आयोग म्हणजे बीजेपीचं ऑफिस नाहीये, ना कुठच्या सत्ताधारी पक्षाचं ऑफिस आहे। निवडणूक आयोगाने उत्तर द्यावं आणि मला तर म्हणणं उत्तर देऊच नये, तुम्ही नुसत्या याद्या नीट करा बस। भाजपचे नेते मूक आंदोलन करतात या मोर्चाला उत्तर देण्यासाठी, पण त्यांना म्हणा मूकच करा ना, बडबडतात किती, मूकच करा म्हणावं। आणि त्यांना म्हणा तुमच्या विरुद्ध आमचा मोर्चा नाहीच आहे, आमचा निवडणूक आयोगाच्या विरुद्ध आहे, ना तर मग निदान तुम्ही सांगा तरी की निवडणूक आयोग म्हणजे बीजेपीचं ऑफिस आहे। या मोर्चाचा फायदा होईल, बघूया। काही आपण जर बघितलं 2 भावंड कुठतरी एकत्र येत, याचीही जास्त पोटदुखी भाजपला आहे, ते तुम्हालाच जास्ती माहिती। तुम्ही आम्हाला चुकीच्या ठिकाणी नेताय, आता थांबा, आता झाला ना। तर 2 दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। शर्मिला ठाकरे या देखील आता मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी गेलेत। तर ही सध्याची थेट दृश्य हम उनको कुछ नहीं करेंगे। हाँ राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आता मोर्चाच्या ठिकाणी जात आहेत। फॅशन स्ट्रीट वरून या मोर्चाला सुरुवात होणार आहे। काही वेळात शरद पवार देखील या ठिकाणी पोहोचतील। तर ही थेट दृश्य आपण पाहतो मोर्चाची। एका ठिकाणी मोर्चा इथूनच सुरुवात होणार आहे या मोर्चाला, तर दुसऱ्या बाजूला आपण अमित ठाकरे, त्यांच्या पत्नी मिताली या देखील या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत। या सगळ्या मोर्चाचं आकर्षणाचं केंद्र आहे ते म्हणजे ठाकरे बंधू एकत्रितपणे या मोर्चामध्ये चालणार आहेत। याआधी उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या मोर्चामधून जे वरून चालत येताना आपण या मोर्चामध्ये सहभागी झालेले असताना पाहिलेलं होतं। तर शरद पवार आता या ठिकाणी पोहोचलेले आहेत, ती देखील थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। स्वतः शरद पवार या मोर्चामध्ये काही अंतर चालतील। 2 दृश्य शरद पवार आणि उद्धव ठाकरे, राज ठाकरे या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी आता पोहोचलेले आहेत। 2 वाजताची वेळ देण्यात आली होती, आता थोड्याच वेळात त्या मोर्चाला सुरुवात होणार आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे आता निघालेले आहेत, तर शरद पवार हे देखील आता मोर्चाच्या स्थळी पोहोचलेले आहेत। काही अंतर शरद पवार हे देखील चालतील। आमच्या मागण्या मान्य करा, त्यासाठी हा भाजप विरोधात मोर्चा नाहीये, निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा आहे असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे। तर थेट दृश्य आपण पाहतो उद्धव ठाकरे, राज ठाकरे या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी आता मोर्चाच्या ठिकाणी पोहोचत आहेत। या मोर्चासाठी प्रचंड गर्दी देखील झालेली आहे। 4ही पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं यामध्ये सहभागी झाले। 96 लाख बोगस मतदार या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी ही आक्रमक भूमिका घेतलेली आहे। मनसे महाविकास आघाडीचा हा मुंबईत सत्याचा मोर्चा आता काही क्षणातच सुरू होणार आहे। राज ठाकरे हे आपल्या सर्व कुटुंबियांसोबत या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत, तर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे देखील या मोर्चात एकत्रपणे आपल्याला चालताना पाहायला मिळणार आहे। 2 दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। उद्धव ठाकरे, राज ठाकरे या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी निघालेत आणि काही वेळातच ते पोहोचतील। तर दुसरी दृश्य आहेत ती फॅशन स्ट्रीटवरची आहेत, ज्या ठिकाणी मोठ्या संख्येनं आता कार्यकर्ते जमलेले आहेत। कार्यकर्त्यांना प्रतीक्षा आहे ती नेत्यांची। राज आणि उद्धव ठाकरे या ठिकाणी आहेत, अमित ठाकरे, आदित्य ठाकरे हे देखील एकत्र या मोर्चामध्ये चालतायत। तर काही वेळातच आता शरद पवार देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। तसंच काँग्रेसचे नेते देखील या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत। राष्ट्रवादीचे प्रमुख नेते जे आहेत, अगदी सुप्रिया सुळे देखील या मोर्चासाठी पोहोचलेले आहेत।
मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते देखील या ठिकाणी सकाळपासूनच जमायला सुरुवात झालेली आहे. तर मतदार याद्यांमधला घोळ आणि बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या या प्रमुख मागण्या आहेत आणि त्या मागण्यांसाठी म्हणून हा मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलाय. याआधी निवडणूक आयोगाला देखील शिष्टमंडळ भेटलं होतं. त्यांनी आपल्या मागण्या तिथे समोर ठेवल्या होत्या. मात्र लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी म्हणून हा सत्याचा मोर्चा असं म्हणत हा मोर्चा इथे काढण्यात आलेला आहे. एक प्रकारे विरोधकांचं हे शक्ती प्रदर्शन आहे. गेल्या 3-1 वर्षामध्ये विरोधकांची फारशी ताकद भाजप आणि मित्रपक्षांच्या विरोधात दिसली नव्हती. आता मात्र या राज ठाकरे या उद्धव ठाकरे यांच्या सोबत आल्यानंतर वारंवार अशा प्रकारचे कार्यक्रम, सभा किंवा मोर्चे निघताना पाहायला मिळत आहेत. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष ठाकरे बंधूंनी या ठिकाणी वेधून घेतलेलं आहे. पॅशन स्ट्रीट कडून हा मोर्चा मेट्रो सिनेमाच्या चौकात आणि त्यानंतर मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाच्या दिशेने जाणार आहे. मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाजवळ एक स्टेजही उभारण्यात आले आणि त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या नेत्यांची, प्रमुख नेत्यांची आणि राज ठाकरे यांचं देखील भाषण होणार आहे. तरी थेट दृश्य आपण पाहतोय. राज ठाकरे, उद्धव ठाकरे या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी आता पोहोचलेले आहेत. शरद पवार देखील इथे या परिसरामध्ये आता पोहोचलेत. सुप्रिया सुळे देखील या ठिकाणी दाखल झालेत. सगळे नेते जे आहेत ते प्रमुख सुरुवातीला चालते आणि त्यांच्या मागे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते चालणार आहेत. अवघ्या 7-8 मिनिटाचं हे अंतर आहे. मात्र हे अंतर अर्थात हा सगळा जो मोर्चा आहे तो निवडणूक आयोगाचं, संपूर्ण देशाचं आणि जनतेचं लक्ष वेधून घेण्यासाठी काढण्यात आलेला असा हा मोर्चा आहे. अर्थात मतदार याद्यांमधला घोळ आणि ईव्हीएम मध्ये गडबड या संदर्भामध्ये लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी म्हणून हा मोर्चा असल्याचं